हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज तारीख आहे 26 डिसेंबर 2025. तर काल रात्री इथे झोपूनच गेलो. दीदी आजारी येतो पण मला इथेच झोपायला लागेल खाली, तर मी आजीकडे झोपतो. तर यांची गुड मॉर्निंग झाली आणि माझी गुड मॉर्निंग इथे. पण बघूयात आता कसं काय बाहेरचं वातावरण. पप्पा चालले दुकानात. आमची आजी पण उठले. असं नाही त्यात काय, त्याला काय नव्हतं. तू मशिनी लावते ते लावते दाखवायच लागेल. ते रिअल फेक नाही दाखवायचं, काय खोटा नाही दाखवायचा. मग लावते ना, मग आता काय करशील. एवढं डॉक्टर बोलला नका लावू तरी लावते. डॉक्टर नाही म्हणा मला नका. मग कोण बोलला? कधी डॉक्टर नाही म्हणला मला. मशिनी जेवतो कधीच नाही मला. काय बोलला? डॉक्टर बोलतो तुम्ही वहीच खा, अंडी खा. नाही त्याने ना मग आता काय करायची, अंडी नाही बिंडी चिकन. पण बरं फरक वाटला बरं पाहायला. वाटला ना कालचा फरक वाटला याला. डोस घेतले. कोण? तो काही दुकानात जाणार नाही. पण काकीला जरा भेटूयात आपण. आपल्या जरा गुड मॉर्निंग. आपण ते दाखवायचंच नाही, आपण भाकरी दाखवत. पाण्याच्या भाकरी तुला मला पाण्याच्या भाकरी. आता हा पसारा मी इव्हेंटचा अजून तसाच ठेवला. याला वर न्यायचंय. याला आज वर नेऊयात, काय पण परिस्थिती आपण. आता मला याचं पूर्ण घडी वगैरे मारू दे. तुम्हाला वर गेल्यावर फ्रेश होऊनच भेटतो. आता मी चाललोय वर. आमचं काय असं घर आहे, खाली काका राहतो आणि वर माझे पप्पा राहतात. म्हणजे आम्ही एकत्रच राहतो एका घरात, वर खाली वेगवेगळे. तर आता मम्मी उठले की नाही बघूयात. मम्मी माझे कपडे धुते. माझे कपडे मम्मी हातानेच धुते, कारण ते जास्त महागलेले असतात. दिवाबत्ती पण झालेली आहे, पप्पांनी केली असेल आय थिंक. तर आता मी चाललो आंघोळीला आणि आंघोळ केल्यानंतर आपण भेटूयात. तर आजचा रुटीन पण आपला फुल डे असणार. म्हणजे आज खूप कामं आहेत. आता मला थोड्या वेळात नाश्ता केल्या मला लगेच निघायला लागेल. मला आय थिंक 12:30 वाजता बोलवलं आहे टेस्टला. पण 12 वाजता निघूयात, तिथे पोचूयात. मला हेल्मेट घेऊन बोलवलं आहे त्यांनी, कारण 2 लायसन भेटणार आहेत. एक बाईकचा, एक 4 व्हीलरचा. तर पप्पांनी बाईक नेली, तर मला 4 व्हीलर घेऊन जायला लागेल. तर तिकडे गेल्यानंतर मला बाईक ते अरेंज करणार आहेत आणि फक्त मला इकडून हेल्मेट न्यायचं आहे. ते विसरायला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मला डॉक्युमेंट्स, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ओरिजिनल, हे 2 डॉक्युमेंट्स मला घेऊन जायचे आहेत. तर चला, फायनली तुमचा भाऊ फ्रेश झाला आहे. तर आता नाश्ता करून आपण निघूयात. आणि हा आहे माझा आणि दीदीचा बेडरूम. तर इथे आम्ही दोघं झोपायचो. सध्या दीदीच झोपते, कारण दीदी आजारी आहे. आणि माझं काय, मी कुठे पण कोपऱ्यात कुठे पण खाली वर जिथे जागा भेटेल तिथे झोपेल. आता 5-6 दिवस तरी. ती जेव्हा बरी होईल तेव्हा मी इकडे झोपेल. इकडे मम्मी आणि काकी यांचं 24:30चं चालू आहे सगळं. बाहेर कसं वातावरण झालंय बघा. आपले कावळे तर आपल्याला रोजच भेटत असतात. गाईज, पुढच्या 5 दिवसात फेस रिव्हील होणार आहे. किती दिवस अजून? पुढच्या महिन्यात तुम्हाला चेहरा बघायला भेटेल माझ्या दीदीचा. गाईज, मम्मी चहाचा गॅस चालूच ठेवून गेली. ती चहा पूर्ण आटलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतोय बघा. वाट लावली. निघूयात आता आपण. हा बाटला मला खाली घेऊन जायचा आहे. तर मी आता आलोय खाली. मी जेवायला नाही येणार. नाही, मी तिकडेच जेवणार. रात्री येशील? हो सर, रात्री नाही, 5 वाजता येईन. करून ठेवू दे वाटे जेवण. हो. हे आमचे आजोबा. साडी दिली मम्मीने तुझ्या. बापरे, हळदी आहे का? हा, हल्दी नेसाला लग्न आहे ना. हे बघ, हल्दीला नेसल दिली साडी. बापरे, छान छान. छान आहे ना. आता तू कुठं झाला? भिवंडीला लायसन टेस्ट. कधी येशील? संध्याकाळी. काकीला सांग दुपारचं जेवण कर माझा. दुपारचा नाही, संध्याकाळचा. संध्याकाळचा का? चालेल, मग दुपारची आल्यावर राहू पाशी. ठीक आहे, चालेल. तर जायच्या अगोदर मी आता आलो काकाच्या दुकानात. ते काका बसल्यात, ओळखीचेच आहेत आपल्या. त्यांच्याच उद्या मॅच आहे दमनला. तर त्यांची संपूर्ण टीम चालले मॅच खेळायला. किती वाजता निघणार आहेत तुम्ही? 8-8:30 उद्या का? हो. हां, जातो का? बॉडी जिम. आता थोड्या वेळात आम्हाला निघायला लागेल. ऋषिकेश पण येते माझ्यासोबत. त्याचं पण काहीतरी लायसन्सच काम आहे.
थोड्या वेळात आम्ही दोघे पण निघूयात. आता काकाच्या दुकानातून मी घरी आलो आहे जस्ट. तर आई आणि काकीचा नाश्ता चालू आहे. टॉवेल जर अनबॉक्सिंग कर ना. अनबॉक्सिंग कर ना. अरे बा नको मग तो विषय व्हायरल होईल मग. हा आता चला आता आपण निघूयात. निघालो आता. ऋषिकेश पण येतोय. हे ऑटोला आहे आता. हा तो मिरर हे कर. मिरर फोल्ड कर पुढचा. ऍप डाउनलोड करून फेस ट्रॅकिंगला टाकून दे ना. नको. हे नाव काय ऍपचं नाव काय फक्त सांग. काचा उघडे रे. काकाला भेटून हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय बाजारातून. आमच्या इथे शुक्रवारचा बाजार भरतो. हे बघा आता पुढे कवाडला जाऊन पप्पांच्या दुकानातून हेल्मेट पण घ्यायचं आहे. त्यांनी सांगितलं हेल्मेट पण घ्यायला. पप्पांच्या दुकानात आलं आता. त्यांच्याकडून हेल्मेट घेतो. हेल्मेट घेतलंय पप्पांच्या दुकानातून. तर निघूयात आपण गाडीमध्ये CNG टाकूयात. आता आम्ही आलोय मोहब्बत का शरबत प्यायला. एक शरबत आहे, रेडीमेड शरबत आहे. काय काय टाकतं रे त्याच्यात? काय काय टाकतं? शरबत में मोहब्बत है भाई. शरबत है ये. अरे तो रेडीमेड है. शरबत में क्या है? शरबत में क्या है? ये शरबती मोहब्बत है. हा जहाँ मोहब्बत करोगे वही पर शरबती मोहब्बत मिलेगा. क्या क्या? जहाँ मोहब्बत करते हो वही पर मोहब्बत मिलेगा. अरे बापरे. परत त्याच जागेवर पोहोचलोय आता. ऋषिकेशचं काम करू. ऋषिकेशचं काम झाल्यानंतर तिकडे एक ग्राउंड आहे. पुढे तिकडे टेस्ट आहे माझी फायनल. नंतर तिकडे जायचं आहे. ऋषिकेशची केसं बघ अशी आहेत एकदम. मला कॉल आलाय. मला टेस्टला बोलवलं आहे. ऋषिकेशला नाही तू ठेवला आहे. चला आता फायनली पोचलोय. पुढे जाऊन एक राईट मारायचं. तिकडे ग्राउंड आहे मोठा. गर्दी बघा गाईस किती आहे. गाईस गर्दी बघा किती आहे. आमच्या मागं पण एवढी गर्दी. कधी येईल रे नंबर आपला. तर जस्ट बाईकची टेस्ट झाली. आता कारची टेस्ट आहे. तर फुल लाईन लागली. थोडा वेळ लागेल अजून. मगाशी काय आलं, मी लाईनीत उभा होतो आणि ऋषिकेशला बोललो माझी व्हिडिओ काढ. ऋषिकेशने घेतला कॅमेरा हातात आणि मी गेलो समोर पोलिसांच्या व्हेरिफिकेशनला. ऋषिकेशला पकडला ना मागून 2 जणांनी. काय रे व्हिडिओ काढतो का काय आला. ऋषिकेश बोलतो माझा मोबाईल बोलतो घ्या बोलतो. असा सीन झालाय. चुट्टा नहीं आगे जाओ. चुट्टा नहीं टेस्ट बिस्ट क्या हुए. चुट्टा नहीं गाईज. गाड्या पुढे चालल्यात नाही तर पैसे मागायला आले. आम्ही दोघं उतरलोय राईस खायला. राईस खाऊ आणि निघूयात. इथे रोडचं काम चालू आहे. जरा दुसरा रोड ट्राय केला घरी जाण्यासाठी. तर आता थांबायला लागेल जिथपर्यंत ती भरून होत नाही तिथपर्यंत. बघू शकता मेन रोडने जायचं तर आता जस्ट घरी पोचलोय. ऋषिकेशात पण आता घरी जाईल. त्याला पण जिमला जायचं भिवंडीला. तर पोचलोय मी घरी. तर आता मस्तपैकी झोपणार आणि तुम्हाला संध्याकाळी भेटणार. पूर्ण कामं झालेली आहेत. खूप थकलोय. दरवाजा पण ऑटोमॅटिक उघडला. ही थकले. आत्ता उठले. हे का नेत लावलंय. टोस्ट खातात पप्पा. त्यांना मोबाईल घेऊन द्यायचा नवीन एक आपल्याला. आता हे खाऊन मी झोपणार आहे. खूप थकलोय. मस्त तुम्हाला डायरेक्ट 7 वाजता भेटेल. त्याच्यानंतर बघू आपण काय काम करायचं. हाय गाईज. तर आत्ता जस्ट उठलोय मी. 6:30 वाजल्यात घड्याळात. बाहेर काय असं वातावरण झालं आहे. तर जस्ट मम्मी आले. मम्मीने मला मॅगी आणली. तर तिला मॅगी ठेवायची आहे. खूप थकले. तिला पाणी वगैरे पण दिलं आहे. तर आता तिला मॅगी बनवतो आपण. नाही तुला नाही घेतली. तुला घेतली तरी बघ फेस रिव्हील. हे बघ दिसत नाही तू.
मॅगी बनवायला टाकले. मॅगी रेडी. आता मम्मीला देऊयात. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.